जी विस्कटलेली घडी आहे, जे आज तुमच्या माझ्या शहराचा नावलौकिक धुळीस मिळवण्याचं काम ज्यांनी केलं, अहो मागच्या टर्म मध्ये त्यांच्या एका स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनला अटक झाली, भ्रष्टाचार केला म्हणून अँटी करप्शननी त्याला पकडला। ही परिस्थिती बदनामी कोणाची झाली? पिंपरी चिंचवडकरांची झाली की पिंपरी चिंचवडच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनला अटक केली। अशा प्रकारची परिस्थिती ह्या लोकांनी निर्माण केली, कारण यांच्यावर कोणाचा अंकुशच नाही राहिला। त्याच्याकरता पुन्हा जर पिंपरी चिंचवडकरांना पूर्वीचे वैभवाचे दिवस दाखवायचे असतील तर तुम्ही ह्या महानगरपालिकेमध्ये जिथं जिथं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे केलेले आहेत, सुरक्षित सांगवी करण्याच्या करता, पारदर्शक कारभार करण्याच्या करता ह्या सगळ्या शिलेदारांना तुम्ही निवडून द्या। मी इथली दादागिरी, गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या, मी मोडून दाखवीन। मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी। एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही, पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही। त्याच्यामुळं अशा लोकांना घाबरण्याचं काही कारण नाही, कारण त्यांना पहिल्यापासून मी ओळखतो। त्याच्यावर सगळी अंडी पिल्लं त्यांची मला माहिती आहेत। त्याकरता अजिबात काळजी करू नका। आपल्याला पुन्हा एकदा देश पातळीवर आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक वाढवायचा आहे, आणि हे जे काही वेगवेगळ्या समस्या मी सांगितल्यात त्या